Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English, unit number 4, poem number 4.1 डबल स्टँडर्ड. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डबल स्टँडर्ड ही पोएम लर्न करत होतो. या पोएमचा अर्धा भाग किंवा पार्ट 1 हा या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला होता आणि आता उरलेला भाग या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे ती गर्ल आपल्या आईवडिलांना वेगवेगळ्या समस्या सांगत असते, आईवडिलांना वेगवेगळ्या तक्रारी सांगत असते की कशा प्रकारे आम्ही चूक केली तर आम्हाला रागवता, आम्हाला पनिशमेंट करता, आमच्यावर चिडचिड करता, आम्ही हट्टी आहोत असं तुम्ही बोलतात आणि ज्यावेळेस तुम्ही चुका करतात त्यावेळेस त्याच्यावर सहजपणे पांघरून घालता किंवा योग्य प्रकारे त्याचं समर्थन करतात असं ती मुलगी या ठिकाणी सांगत आहे. तर आता आपण या ठिकाणी नेक्स्ट स्टांजा हा पाहणार आहोत. ती जी गर्ल आहे ती आपल्या आईवडिलांना म्हणते, वेन आय क्वारल विथ अ फ्रेंड आय एम वाईल्ड अँड नॉटी. वाईल्ड रानटी, नॉटी खोडकर. वेन यू क्वारल भांडण, विथ अ नेबर, नेबर शेजारी. यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, ड्युटी कर्तव्य. तर सुरुवातीला या स्टांजामधले आपण डिफिकल्ट वर्ड्स या ठिकाणी बघितले. आता या ठिकाणी या स्टांजाचा मीनिंग बघूया. वेन आय क्वारल विथ अ फ्रेंड, ती गर्ल आपल्या आईवडिलांना म्हणते की जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या मित्रमैत्रिणीशी भांडतो, आय एम वाईल्ड अँड नॉटी, त्यावेळेस तुम्ही रिप्लाय देता किंवा तुम्ही प्रतिक्रिया देता की मी कशी आहे, वाईल्ड आहे आणि नॉटी आहे, म्हणजेच मी कशी रानटी आहे आणि खोडकर आहे असं या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगत असतात, या गोष्टीची जाणीव करून देतात. वेन यू क्वारल विथ अ नेबर, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्या व्यक्तीशी भांडण करता, तुमचे जे नेबर आहे त्यांच्याशी ज्यावेळेस तुम्ही भांडण करतात त्यावेळेस यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी, पण त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणतात की ही आमची ड्युटी आहे, हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही या ठिकाणी कर्तव्य पार पाडत आहोत असं तुम्ही त्यावेळेस आम्हाला समजावून सांगतात. सो आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट. सो आय एम ऑलवेज रॉंग, ऑलवेज नेहमी, रॉंग चुकीचे, अँड यू आर ऑलवेज राईट, राईट योग्य. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप, मोठी होणे, अँड स्पॉईल, स्पॉईल म्हणजे बिघडवणे, अँड अ चाइल्ड डिलाईट, डिलाईट आनंद. या ठिकाणी जो लास्ट स्टांजा आहे, लास्ट स्टांजामध्ये ती गर्ल म्हणत आहे की सो आय एम ऑलवेज रॉंग, म्हणून तुम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही जी मुलं आहोत तर ही कशी आहोत, रॉंग आहोत, चुकीचे आहोत. अँड यू आर ऑलवेज राईट, आणि तुम्ही मोठे आईवडील, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी कोणी असो, तुम्ही सर्वजण मोठे जे व्यक्ती आहेत ते सर्व कसे आहेत, ऑलवेज राईट, यू आर ऑलवेज राईट, तुम्ही नेहमी बरोबर आहेत. ओ व्हाय डू पीपल ग्रो अप, ओ व्हाय डू पीपल ग्रो अप, माणसं मोठी होतात, माणसं का मोठी होतात, अँड स्पॉईल अ चाइल्ड डिलाईट, आणि ती मोठी होतात त्यामुळे लहान मुलांचा जो काही आनंद आहे तो बिघडवण्यासाठी काही वेळेस तेही कुठेतरी कारणीभूत असतात. म्हणून या ठिकाणी मी म्हणत आहे की आय एम ऑलवेज रॉंग अँड यू आर ऑलवेज राईट, आम्ही नेहमी चुकत असतो आणि मोठे जे आहेत ते नेहमी या ठिकाणी योग्य असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी गर्ल आहे, ही गर्ल आपल्या आईवडिलांजवळ लहान मुलांनी केलेल्या चुका आणि त्या चुकांना दुरुस्त करण्यासाठी आईवडिलांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ज्या काही गोष्टी समजावून सांगितल्या ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या मुलीने, त्या गर्लने जसं तिची बाजू मांडली त्याचप्रमाणे तिने आईवडिलांनासुद्धा सांगितलं की तुमचा चुका झाला तर तुम्ही कशाप्रकारे ती बाजू मांडत असतात. असं या ठिकाणी ही गर्ल आपल्या आईवडिलांना
डबल स्टँडर्ड म्हणजे दुतर्फी धोरण हे या ठिकाणी या पोएममधून व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.